महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची सुद्धा यवतमाळमध्ये तपासणी करण्यात आली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली आहे। उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणीवरून काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यावरून आता भाजप महाराष्ट्राकडून ट्विट करण्यात आले आणि त्यातूनच प्रत्युत्तर देण्यात आले। नेमकं महाराष्ट्र भाजपने काय ट्विट केलं आपण सविस्तर पाहूया। जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते। हा व्हिडिओ पहा। 7 नोव्हेंबरला यवतमाळमध्ये फडणवीस यांच्या बॅगेची सुद्धा तपासणी करण्यात आली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। 5 नोव्हेंबरला कोल्हापुरातही फडणवीसांच्या बॅग्सची तपासणी झाली। दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात असं भाजप महाराष्ट्रानं म्हटलंय। तर संविधानाचं भान प्रत्येकाला असलंच पाहिजे, एवढीच आमची विनंती असल्याचंही ट्विटद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलंय। दरम्यान नेत्यांच्या बॅगा तपासण्यावरून राजकीय घमासान सुरू आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार, अमित शहा, अदानींना ज्या ठिकाणी पैसे पोहोचवायचे आहेत त्या ठिकाणी पोहोचवल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर वडेट्टीवार आणि रोहित पवारांनीही बॅग्स तपासणीवरून निशाणा साधलाय। पाहूयात नेमकं कोण काय म्हणाले। जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत। तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही। हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा। हे हास्यास्पद आहे। आपल्या इतरांच्या बॅग तपासून घ्यायच्या, मग आपल्या बॅग तपासून शोकेस दाखवायचा। अरे 10 बॅग हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदेंच्या काढल्या गेल्या, त्यावेळेस का तपासणी झाली नाही? काय फॉरेनच्या टूरवर गेले होते एकनाथ शिंदे? एका दिवसाच्या दौऱ्यावर जायचं 10 बॅगची काय आवश्यकता होती? हे आता गडकरीजी म्हणालेत, फडणवीसजी म्हणालेत आमच्या बॅगा तपासल्या, तो एक दाखवण्याचं सोंग होता। त्यांनी पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं। सत्तेतले लोक होते तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या नव्हत्या। मग विरोधकांच्या बॅगा जेव्हा तपासल्या, जसं की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचा एक इश्यू केला की करायची असेल तर दोघांची करा, करायची नसेल तर दोघांची करू नका। आता माझं एकच मत आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही अभिनंदन करताय, पण जर बॅग चेक केली नसेल तर त्या लोकांवर पण तुम्ही कारवाई केली असेल, कारण तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करत असाल तर ते कारवाई केलेलं पत्र एक पुढे यावं। लोकांच्या पाठिंब्याने सत्तेतल्या लोकांची सुद्धा बॅग चेक केली जाते, दाखवण्यापुरती का होईना पण सुरू झालेलं चांगली गोष्ट आहे।